नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचं आपलं नैसर्गिक संख्येचं दुसरं लेक्चर असणार आहे। आपण याच्या आधी पहिलं लेक्चर पाहिलेलं आहे। तत्पूर्वी आपण लेक्चरला स्टार्ट करण्यापूर्वी आपण बीएमसी भरती 2024 साठी स्पेशल बॅच लॉन्च केलेली आहे बघा। आणि ही बॅच तुम्हाला आपल्या अभ्यास मित्र सरळ सेवा या ऍप वरती तुम्हाला ही बॅच अवेलेबल असणार आहे। ही बॅच तुम्हाला 499 रुपयामध्ये भेटणार आहे। या बॅचचा कालावधी बघा 3 महिन्यांचा असणार आहे आणि तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्ह्यूज भेटणार आहे। त्याच्यावरती कोणतंही बंधन नसणार आहे। ही आपली टीम आहे। याच्यामध्ये मी तुम्हाला अंकगणित आणि बुद्धिमत्ता हा चॅप्टर हा विषय घेणार आहे आणि ही आपली पूर्ण एक्सपिरियन्स वाली टीम आहे। तुम्हाला हे सर्वजण माहितीच असतील, ठीक आहे। तुम्हाला जर ह्या बॅच बद्दल जास्त जाणून घ्यायचं असेल किंवा इन्क्वायरी करायची असेल तर इथे नंबर आहे, या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। आणि आजच्या आपण लेक्चरला स्टार्ट करूयात। नैसर्गिक संख्येचं आपलं हे दुसऱ्या क्रमांकाचं लेक्चर असणार आहे। बघा, आज आपलं नैसर्गिक संख्येचं दुसऱ्या क्रमांकाचं लेक्चर असणार आहे। काल आपण बेसिक सर्व गोष्टी पाहिलेल्या आहेत। कोणता अंक किती वेळा येतो, 1 ते 100 मध्ये 1 किती वेळा येतं, 5 किती वेळा येतं, 0 किती वेळा येतं, अशा टाईपच्या आपण ज्या बेसिक गोष्टी होत्या त्या कव्हर केलेल्या आहेत। आणि आज आपला जो मेन चॅप्टर आहे नैसर्गिक संख्या, याच्यामध्ये पण आपण काय करणार आहोत, बेसिक गोष्टी कव्हर करून घेणार आहोत। म्हणजे आता काही जणांना ह्या गोष्टी खूपच बेसिक वाटू शकतात, पण बेसिक क्लिअर असणं खूप महत्त्वाचं असतं। गणित सोडवताना तुमचा बेसिक एकदम बेस जर परफेक्ट असेल तर गणित कसंही विचारू द्या, तुम्ही ते इझिली सॉल्व्ह करू शकता, ठीक आहे। आजच्या लेक्चरला आपण स्टार्ट करूयात। बघा, नैसर्गिक संख्या म्हटलेलं आहे आपण। नैसर्गिक संख्या कशाला म्हणतात, ज्याला की आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो तर नॅचरल नंबर म्हणतो। तर नैसर्गिक संख्या कशाला म्हणतात की ज्या संख्या आपण मोजतो, ज्या संख्येचा आपण मोजण्यासाठी वापर करतो तशा संख्येला काय म्हणतात तर नैसर्गिक संख्या म्हणतात। तर नैसर्गिक संख्या कोणत्या असतात बघा, 1 2 3 4 आणि शेवटी इन्फिनिटी पर्यंत ज्या संख्या असतात त्याला काय म्हणतो आपण नैसर्गिक संख्या। इथे लक्षात ठेवायची बाब काय आहे तर नैसर्गिक संख्या ही 1 पासून चालू होते, ती 0 पासून चालू होत नाही। नैसर्गिक आपण 0 पासून स्टार्ट होणाऱ्या संख्येला काय म्हणतो तर होल नंबर म्हणत असतो, पण ही काय नैसर्गिक संख्या आहे तर ती 1 पासून स्टार्ट होते आणि त्या इन्फिनिटी पर्यंत म्हणजेच अगणित असू शकतात, आपण मोजू पण शकत नाही तिथपर्यंत असू शकतात, ठीक आहे। पुढे जाऊयात आपण। बघा, सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे बघा, आताच आपण पाहिलेलं आहे। सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 असणार आहे। सर्वात मोठी नैसर्गिक संख्या कोणती असणार आहे, सर्वात मोठी संख्या आपण मोजू शकत नाही, कारण त्या काय आहेत तर इन्फिनिटी आहेत, इन्फिनाइट आहेत, अगणित आहेत, त्याच्यामुळे आपण त्याला काय करूयात इन्फिनिटीचं चिन्ह देऊन टाकूयात, ठीक आहे। पुढे काय म्हटलेलं आहे, क्रमवार नैसर्गिक संख्यातील फरक काय। आपण नैसर्गिक संख्या कसं म्हटलेलं आहे 1 2 3 4, म्हणजे प्रत्येक संख्येमध्ये कितीचा फरक आहे, 2 क्रमवार, 2 आणि 1 मध्ये फरक किती आहे तर 1चा फरक आहे। 2 क्रमवार नैसर्गिक, कोणत्याही 2 नैसर्गिक संख्या घ्या ज्या की क्रमवार आहेत, त्यांच्यातला फरक किती असणार आहे तर त्यांच्यातला फरक 1चा फरक असणार आहे, ठीक आहे। पुढे जाऊयात आपण। बघा, क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज, क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी आणि 2 संख्यांमधील सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज। बघा, आज आपण काय करणार आहे, आपल्या लेक्चरचं फॉर्मॅट काय राहणार आहे तर आपण आधी काय बघणार तर फॉर्म्युले बघणार आहोत आणि त्याच्यावरती बेस गणित कसे आहेत ते आपण त्याचं प्रत्येक फॉर्म्युल्याचं एक एक एक्झाम्पल घेणार आहेत, म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल की तो फॉर्म्युला कसा आणि कुठे त्याचा यूज करायचा, ठीक आहे। त्याने काय म्हटलेलं आहे, क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज, याच्यासाठी काय फॉर्म्युला असणार आहे ते आपण पाहूयात। बघा, क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज याच्यासाठी फॉर्म्युला असणार आहे n ब्रॅकेटमध्ये n+1 आणि खाली भागिले 2, हा काय असणार आहे फॉर्म्युला असणार आहे। आता हे थोडेसे फॉर्म्युले आहेत, किती 10-12 फॉर्म्युले असणार आहेत। तुम्हाला काय करायचे आहेत ते वाचून किंवा पाठ करून ठेवायचे आहेत, तुम्हाला गणित सोडवताना त्याचा डायरेक्ट फायदा होणार आहे, ठीक आहे। ज्या ज्या गोष्टी इथं फॉर्म्युले दिलेले आहेत ते तुम्ही काय करा नोट करत चला। बघा, पुढे काय दिलेलं आहे, क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी म्हटलेलं आहे। आता सरासरीचं खूप सोपं असतं बघा। आता वरती काय आहे, क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज म्हटलंय ना, फक्त आता n काढायचं, बाकीचा फॉर्म्युला आहे, बाहेरचं n काढायचं, ब्रॅकेटच्या बाकीचा फॉर्म्युला आहे तो ऍज इट इज तुम्हाला काय करायचा आहे लिहून घ्यायचा आहे आणि हाच फॉर्म्युला असणार आहे क्रमवार सरासरीचा फॉर्म्युला,
ठीक आहे, असंच आपण बाकीचे पण फॉर्म्युले बघणार आहे, त्याच्यामध्ये पण सरासरीचे फॉर्म्युला असेच असणार. तुम्हाला काहीतरी रिड्यूस करायचं आहे आणि राहिलेला फॉर्म्युला तुमचा काय असणार आहे, सरासरीचा फॉर्म्युला असणार आहे. म्हणजे हे तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी मी सांगत आहे, पण तुम्हाला फॉर्म्युले ऍज इट इज आहेत असे तुम्ही काय करा, लक्षात ठेवा. सोपे आहेत, काही अवघड इतकं याच्यामध्ये नाहीये. आता पुढे त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा, की दोन संख्यांमधील सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज काय येईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. बघा आता दोन संख्या, आता समजा इथं 10 त्यांनी विचारलं असेल 10 आणि 10 ते 20 यांच्यातील सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज काढा असं म्हटलं. आता इथं सोपं सांगितलंय, इथं कदाचित 1000 किंवा 2000 पण सांगू शकतात. इथं लिहू शकतात 1000 ते 2000 मधील सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज काय आहे असं विचारणार. त्यावेळेस तुम्ही काय करणार, तर त्यासाठी तुमच्याकडे एक फॉर्म्युला असतो बघा, तो तुम्हाला फॉर्म्युला काय करायचा आहे, पाठ करून ठेवायचा आहे. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या बघा, त्याला काय करायचं आहे, तुम्हाला भागिले 2 करायचं आहे आणि इकडे काय करायचं आहे, तर एकूण संख्या. एकूण संख्या म्हणजे ह्या संख्या, आता इथं आपण एक्झाम्पल घेतले ना, तर 10 ते 20 मधल्या एकूण किती संख्या आहेत नैसर्गिक संख्या, त्यांनी काय करायचं आहे, तुम्ही मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ठीक आहे, इथपर्यंत सर्वांना लक्षात आलं असेल. हे फॉर्म्युले आहेत, तुम्हाला काय करायचे आहेत, नोट करून ठेवायचे आहेत. तुम्ही सोबतच नोट करत चला. हे फॉर्म्युले तुम्हाला गणित सोडवताना उपयोगात येणार आहे. ठीक आहे, आपण गणित जेव्हा सोडवणार तेव्हा तुम्हाला लक्षात येईलच. बघा आता आपण काय केलेलं आहे, की 3 फॉर्म्युले पाहिले आहेत. आता आपण त्याच्यावरती ते फॉर्म्युले कसे यूज करायचे त्यासाठी आपण 3 गणित घेणार आहोत. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता आपण गणित पाहूया. पहिल्या 30 नैसर्गिक संख्यांची बेरीज विचारलेला आहे. म्हणजे इथं त्यांनी काय म्हटलेलं आहे, पहिल्या 30 क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज विचारलेली आहे. आणि आपण आताच पाहिलेला क्रमवार संख्यांसाठी फॉर्म्युला काय आहे ते बघा. क्रमवार संख्यांची बेरीज, आता आपण 5 क्रमवार किती पाहतोय आपण, तर 30 क्रमवार संख्या पाहत आहोत. 30 क्रमवार संख्यांची, ठीक आहे, इथं लिहिते मी बेरीज. त्यासाठी बघा आपण फॉर्म्युला काय पाहिलेला, आताच पाहिलेला, n ब्रॅकेटमध्ये n+1/2 हा फॉर्म्युला पाहिलेला. आणि आता तुम्हाला नंबर माहिती आहे किती आहेत, किती नैसर्गिक संख्याचं विचारलेलं आहे, 30. फक्त तुम्हाला याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायची आहे बघा. 30 अधिक 1 भागिले 2 किती येणार आहे बघा, 30 गुणुले 31. 30 31 3 त्रिक 9 म्हणजे किती येणार आहे, तर 930 हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, आपण हे खाली इथं खाली 2 आहे, आपल्याला परत काय करायचं आहे, 2नी पण ह्याला भाग घालायचा आहे. 31 यांचा गुणाकार येतोय आणि त्याला 2नी भाग घाला तुम्ही. बेचोक 8 खाली राहते, बेसक 12, बेपंचे 10 म्हणजे तुम्ही 2नी गुणल्यावरती खाली काय राहते, 465 हे आपलं उत्तर असणार आहे. आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आहे बघा, ऑप्शन क्रमांक 2 465 हे आपलं उत्तर असणार आहे. हे 2नी भागायचं राहिलेलं आणि 2नी भागून घ्यायचं. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. बघा म्हणजे तुम्हाला लक्षात आले असेल की आपण जे हे फॉर्म्युले लिहिलेले आहेत त्याचा आपण गणित सोडवताना कसा वापर करणार आहोत. पहिल्या 5 नैसर्गिक संख्यांची सरासरी, आता आपण बेरीज पाहिलेली, क्रमवार संख्यांची बेरीज पाहिलेली. आता आपण सेकंड टाइप पाहत आहोत, त्याच्यामध्ये काय आहे, पहिल्या 5 संख्यांची सरासरी. त्यासाठी फॉर्म्युला काय होता बघा, n+1/2 हाच फॉर्म्युला होता का, आपण मगाशीच पाहिलेला आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय करायचं आहे, तुम्ही 5 संख्यांचं म्हटलेलं आहे ना, म्हणजे आपण 5 लिहायचं अधिक 1 भागिले 2, 6 भागिले 2 काय येणार आहे, 3 हे आपलं उत्तर येणार आहे.
ठीक आहे, इथपर्यंत सर्वांना समजलेलं आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. 10 ते 20 मधील सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती, असं त्यांनी विचारलेलं आहे. बघा आपण इथं सोपं गणित घेतलेलं आहे तुम्हाला समजावं याच्याकरता, पण कदाचित क्वेश्चन मध्ये खूप मोठा पण आकडा दिलेला असू शकतो. 930 किंवा 930 मधून 930 ते 2000 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज सांगा असं म्हटलं तर तुम्हाला त्या काय करता आले पाहिजे, तर सोडवता आलं पाहिजे. तुम्ही मॅन्युअली काउंट करू शकत नाही, तसं तुम्हाला करायला गेलं तर तुमचा खूप वेळ जाणार आहे. तर त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, इथे फॉर्म्युलाचा यूज करायचा आहे. आपण आताच फॉर्म्युला पाहिलेला. तर फॉर्म्युला काय होता बघा, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2. ठीक आहे, आणि गुणाकाराला काय होतं तर एकूण संख्या. बघा आता काय करायचं आहे, 10 ते 20 मध्ये एकूण किती संख्या येतात हे तुम्ही व्यवस्थित काउंट करू शकता. 10 ते 20 मध्ये एकूण संख्या बघा किती येतात, तर 10 संख्या येतात. पहिली संख्या काय आहे, तर 10 ही पहिली संख्या आहे. शेवटची संख्या काय आहे, तर 20 ही शेवटची संख्या असणार आहे. भागिले 2 असणार आहे आणि गुणिलेला 10. आता काय करायचं आहे, तुम्हाला हे सॉल्व करून घ्यायचं आहे. बघा 10 ते 20 मध्ये किती किती संख्या येतात ते अजून एकदा तुम्ही काउंट करून पहा. बघा आपण इथं काय केलं की 20 मधून 10 घालवले, 10 संख्या असं काउंट केलं, पण हे ऍक्च्युली काय आहे, चुकीचं आहे. याच्यामध्ये किती येतात संख्या, तर 11 संख्या येतात. काउंट करून पाहायचं. आपण काय करायचं आहे, याला पण मोजताना पकडायचं आहे आणि याला पण मोजताना पकडायचं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची, म्हणून बेसिक क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. आपण गणित आपल्याला सर्व माहित असतं, पण गणित सोडवताना काय करतो, गडबड करतो. बघा इथं 11 असणार आहे, हे कॅल्क्युलेट करा. 30 भागिले 2 गुणुले 11, 15 गुणुले 11 करायचं आहे. आणि हे सॉल्व केल्यानंतर तुमचं जे उत्तर येणार आहे तेच आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. ठीक आहे, सॉल्व करून पहा. ठीक आहे, 165 हे आपलं उत्तर असणार आहे. आणि आपल्या ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. बघा ही गोष्ट लक्षात ठेवायची, इथे हे काउंट करताना तुम्ही 10 ला पण काउंट करायचं. 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. म्हणजे आपण काय केलं होतं, असं आपण गडबडीमध्ये, आणि हे सर्वांकडून होतं, सर्वजणच असं करतात की 20 मधून 10 गेले किती 10 संख्या आहे. आपण काय करतो, त्याच्यामधली 10 ही संख्या काउंटच करत नाही. ही 10 या संख्येला पण काय करायचं आहे, काउंट करायचं आहे. मग इथं 11 येतं. ठीक आहे, आपलं उत्तर आलेलं 165. आपण पुढे जाऊयात. बघा आपण 3 फॉर्म्युले पाहिले. पाहिलेले आहेत बघा. आता त्याच्यानंतर ही गणितं पाहूयात. तर 20 ते 30 मधील सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती, हे आपलं काय असणार आहे, 4थ्या क्रमांकाचं गणित असणार आहे. मग आपण याच्या आधी सरासरीचा फॉर्म्युला पाहिलेला का, हा. मग आता आपण इथपर्यंतच हे 3च फॉर्म्युले पाहिलेले आहेत. आधी आपण काय करूयात, हे सरासरीचा पण फॉर्म्युला पाहून घेऊयात आणि मग त्याच्यानंतर 4थं, 5वं, 6वं गणित आपण सॉल्व करूयात. ठीक आहे, इथं त्यांनी डायरेक्ट समसंख्या स्लाइड ऍड करायच्या राहिलेल्या आहेत. आपण तरी पण इथं मी गणित सांगताना तुम्हाला हे एक्सप्लेन करते, इथंच फॉर्म्युला तुम्हाला लिहून देते. ठीक आहे, बघा काय म्हटलेलं आहे, 20 ते 30 मधील सर्व नैसर्गिक संख्यांची सरासरी. आता आपण काय पाहिलेलं, याच्यापूर्वी बघितलेले की एक्झाम्पल मध्ये तो 10 ते 20 मधल्या सर्व संख्यांची बेरीज म्हटलेलं, इथं काय म्हटलेलं आहे, सरासरी. दोन संख्यांमधली काय करायची आहे, सरासरी काढायची आहे. त्यासाठी फॉर्म्युला काय असणार आहे बघा, सरासरीचा फॉर्म्युला सोपा असतो. बेरजेचा जो फॉर्म्युला आहे त्यातूनच काय करायचं असतं, काहीतरी तुम्हाला रिड्यूस करायचं असतं. इथं काय करायचंय बघा, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या
संख्या भागिले 2. याच्या आधी आपण जो बेरजेचा दोन नैसर्गिक संख्यातील बेरीज जी पाहिलेली आपण त्याच्यामध्ये काय केलेलं, तर इथं एकूण गुणलेलं काय केलेलं, एकूण संख्या पण लिहिलेल्या. इथं काय करायचं ते लिहायचं नाहीये, बाकीचा ऍज इट इज तुमचा आहे तो फॉर्म्युला राहणार आहे. बघा आता हे तुम्ही नोट करून घ्या फॉर्म्युला. बघा ही सरासरी आहे, पण कशी आहे तर दोन नैसर्गिक संख्यामधील सरासरीचा फॉर्म्युला आहे. बघा पहिली संख्या काय असणार आहे 20 अधिक शेवटची संख्या काय आहे 30 भागिले 2, 50 भागिले 2. उत्तर काय असणार आहे तुमचं 25 हे उत्तर असणार आहे. आपल्या ऑप्शन मध्ये आहे तो ऑप्शन क्रमांक 4 25 हे उत्तर असणार आहे. ठीक आहे, आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. पहिल्या 5 नैसर्गिक वर्गांची बेरीज किती. हा पण आता काय आहे वेगळ्या टाइपचा क्वेश्चन आहे. क्रमवार नैसर्गिक वर्गांची बेरीज. हा पण काय करायचा आहे तुम्ही फॉर्म्युला नोट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, आपण काय केलेलं आहे या स्लाइड मध्ये काय केलं ते फॉर्म्युले टाकायचं आपण विसरलेलो आहोत, त्यामुळे गणित सोडवतानाच आपण हे फॉर्म्युले काय करता लिहून घेत आहोत. बघा हा फॉर्म्युला असणार आहे. तुम्हाला हा फॉर्म्युला पण काय करायचा आहे तर नोट करून घ्यायचा आहे. n+1 2n प्लस दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय आहे 2n+1 डिवाइडला आहे 6. तुम्ही आता हे फॉर्म्युले इथे जर थोडीशी मेहनत घेतली आणि हे फॉर्म्युले जर तुम्ही पाठ करून ठेवले आणि तुम्ही लक्षात जर ठेवले ना तर तुमचा एक्झाम मध्ये खूप टाइम वाचणार आहे. त्यामुळे तुम्ही हे फॉर्म्युले काय करा तर नोट करून ठेवा. ठीक आहे, आता इथं n काय आहे बघा 5 आहे. आपण 5 पुट करून घेऊयात. 5 अधिक 1 2 गुणिले 5 अधिक 1. ठीक आहे, भागिलेला 6 आपलं 5 गुणिले 6 गुणिले काय होणार आहे बघा 5 दोन्ही 10 अधिक 1 म्हणजेच इथे खाली भागिलेचं 6 परत इथं काय 10 अधिक 1 काय होणार आहे 11 आणि खाली 6. 6 ला 6 कट होणार आहे आणि 11 गुणिले 5 केलं तर उत्तर काय येणार आहे बघा 55 हे आपलं उत्तर येणार आहे. म्हणजेच काय असणार आहे पहिल्या 5 नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज किती आलेली आहे तर 55 ही बेरीज आलेली आहे. बघा इतकं सोपं आहे. आता तुम्हाला कदाचित हे छोटे छोटे नंबर दिलेले आहेत त्यामुळे सोपं वाटत असेल, पण ज्यावेळेस मोठे नंबर दिलेले जातात त्यावेळेस तुम्हाला फॉर्म्युलांचाच वापर करावा लागतो. त्यामुळे फॉर्म्युले खूप महत्त्वाचे आहेत, तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, चला पुढे जाऊयात. आता आपण काय पाहिलं होतं 5 नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज पाहिलेली. आता आपण काय पाहणार आहोत तर 5 नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज पाहत आहोत. हे 5 नैसर्गिक संख्या कशा आहेत तर क्रमवार आहेत, हे लक्षात असू द्यात. क्रमवार नैसर्गिक घडांची काय आहे बेरीज. ठीक आहे, तर असा आपला फॉर्म्युला असणार आहे n+1 डिवाइडला 2 आणि त्याचा काय असणार आहे स्क्वेअर. ह्या काय आहे घनांच्या बेरजेचा फॉर्म्युला आहे. मग अशी स्क्वेअरचा आपण वर्गांचा पाहिलेला, आता हा आपण घनांचा बघत आहोत. जे जे स्टार मार्क केलेला आहे ते तुम्ही नोट करून ठेवा. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचे व्हॅल्यू पुट करायचे बघा. n 5 आपलं 5 अधिक 1 भागिले 2 आणि त्याचा काय आहे वर्ग आहे 5 गुणिले 6. ठीक आहे, 6 30 परत त्याचं काय आहे वर्ग करायचा आहे. परत 2 नी भाग घातला तर काय राहते 15 आणि 15चा वर्ग. ठीक आहे, इथपर्यंत सर्वांना लक्षात आलं असेल.
आणि सर्वांना माहितीये 15चा वर्ग काय आहे? 15चा वर्ग असतो 225 आणि आपलं उत्तर आहे 225. ऑप्शन क्रमांक 1 225 हे आपलं उत्तर असणार आहे. बघा आपण काय केलेलं आहे, प्रत्येक टाईपचे एक एक फॉर्म्युले बघितलेले आहेत आणि ते फॉर्म्युले कुठे यूज कसे होतात हे पाहण्यासाठी आपण त्याच टाईपचं एक एक्झाम्पल घेऊन बघितलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला जास्ती फॉर्म्युले हे लक्षात येतील. आता बघा, आतापर्यंत आपण काय पाहिलेलं तर नॅचरल नंबर पाहिलेले. आता आपण काय पाहतो तर समसंख्यांबद्दल पाहत आहोत. याचे पण काही फॉर्म्युले आहेत, ते पण तुम्हाला नोट करून घ्यायचे आहेत. आज आपण सगळं बेसिक घेणार आहोत. कदाचित एखाद्याला असं वाटू शकतं की हे खूपच बेसिक आहे, पण बेसिक सर्वात जास्त महत्वाचं असतं. गणितामध्ये सर्वात जर काय जास्त महत्वाचं असेल तर तुमचं बेसिक फाउंडेशन खूप क्लिअर असणं महत्वाचं असतं. ठीक आहे, समसंख्या म्हणजे काय? ज्या संख्येला 2नी निशेष भाग जातो. आता आपण हे लहानपणापासून शिकत आहोत. सर्वांना बेसिक संख्या, समसंख्या सर्वांनाच माहिती असतील, त्यात काही नवीन नाहीये. ज्याला 2नी निशेष भाग जातो त्या संख्येला काय म्हणतात? समसंख्या म्हणतात. त्या काय 0 पासून स्टार्ट होतात. 0 एकक स्थानी काय असू शकतं त्यांच्या, त्या संख्येच्या 0 पासून स्टार्ट नाही होत. त्या संख्येच्या काय एकक स्थानी असतं तर 0 असतं, 2, 4, 6 आणि 8 यांपैकी अंक असतो. त्या संख्येला समसंख्या असं म्हणतात. ठीक आहे, आपण हे सर्वांना बेसिक आहे, हे सर्वांना माहिती असणं अपेक्षित आहे. बघा, 2, 4, 8 ते इन्फिनिटी पर्यंत काय असू शकतात? समसंख्या असू शकतात. पुढे काय म्हटलेलं आहे बघा, सर्वात लहान समसंख्या कोणती हे म्हटलेलं आहे. तर आपण वरती पाहिल्याप्रमाणे सर्वात लहान समसंख्या आहे 2 आहे. सर्वात मोठी कोणती आहे तर इन्फिनिटी. अगणित आहेत, आपण सांगू शकत नाही, सांगता येणार नाही. क्रमवार नैसर्गिक संख्येतील फरक किती आहे बघा, 4 मधून 2 गेलं, किती येते? 2. 6 मधून 4 गेलं, 2. म्हणजे त्यांच्यातील क्रमवार नैसर्गिक संख्येतील फरक किती आहे तर 2चा फरक आहे. ठीक आहे, इथपर्यंत सर्वांना समजलं असेल. नेक्स्ट घेऊयात आपण. आता आपण फॉर्म्युले बघत आहोत. आपण जसं की मागे पण नैसर्गिक संख्याचे फॉर्म्युले बघितले आणि त्यांचं एक एक एक्झाम्पल पाहिलेलं आहे, तसंच आपण इथं पण करणार आहोत. क्रमवार समसंख्यांची बेरीज काय हे त्यांनी तिथं आपल्याला काय करायचं, याच्यासाठी फॉर्म्युला लिहायचा आहे. तर बघा, एकदम सोपा फॉर्म्युला आहे. n ब्रॅकेटमध्ये n+1 हा फॉर्म्युला आहे. क्रमवार समसंख्यांची बेरीज जर विचारलं असेल तर तुम्ही काय करायचा, हा फॉर्म्युला लिहायचा आहे. ठीक आहे, आता पुढे काय नेहमीप्रमाणे सरासरीचं विचारलेलं असणार आहे. तर सरासरीला काय करायचं आहे तुम्ही बघा, आपण सरासरीमध्ये नेहमी काय करत असतो, बेरजेच्या फॉर्म्युलामधून काहीतरी कमी करत असतो. इथं पण तसंच झालेलं आहे. n+1 हे n काढून टाकायचं, तो फॉर्म्युला होतो डायरेक्ट सरासरीचा फॉर्म्युला. ठीक आहे, हे तुम्हाला काय करायचे आहेत, नोट करून ठेवायचे आहेत. आता नेहमीप्रमाणे दोन संख्यांमधील सर्व संख्यांची बेरीज. आता इथं सम हा शब्द राहिलेला आहे, सर्व समसंख्यांची बेरीज. ठीक आहे, एक बेरजेसाठी आहे आणि एक सरासरीसाठी आहेत. अशा अजून काय आहेत तर 2 फॉर्म्युले आहेत बघा. बघा काय इथं काय करायचंय, सेम फॉर्म्युला आहे जसं आपण नैसर्गिक संख्येसाठी वापरलेला होता तसाच सेम फॉर्म्युला याच्यासाठी पण आहे. फक्त इथं फरक काय आहे ते मी सांगणार आहे तुम्हाला. बघा, पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या भागिले काय करणार आहे आपण 2 आणि इकडे एकूण समसंख्या. ठीक आहे, तुम्हाला असं वाटू शकतं की हे खूप खूप जास्ती फॉर्म्युले आहेत, ते कसे लक्षात ठेवायचे. तर बघा, हे असंच लक्षात ठेवायचं आहे. नैसर्गिक संख्येमध्ये काय आहे, फक्त इथं संख्या म्हटलेलं आहे, पण समसंख्येसाठी आपण काय करतो, इथं समसंख्या हा स्पेसिफिक शब्द वापरत आहोत आणि आपण इथं काय करणार आहे तर समसंख्याच घेणार आहे. पहिली समसंख्या इथं आपण काय करणार आहे, इथं आपण नैसर्गिक संख्याचा विचार करत होतो, इथे आपण काय करतोय तर समसंख्यांचा विचार करत आहोत. म्हणून सम हा शब्द आपण इथे ऍड केलेला आहे आणि फॉर्म्युला सेम आहे. म्हणजे तुम्ही एक फॉर्म्युला लक्षात ठेवला की आता विषम संख्येच्या बाबतीत पण सेम तसंच आहे. तुम्हाला ते सोडवताना लक्षातच येईल आपण ज्यावेळेस विषम संख्येचं पाहणार आहोत तेव्हा. आता बघा, सरासरीचा फॉर्म्युला काय असणार आहे, सेम आधी आपण जसं पाहिलेलं आहे तसंच, फक्त सम शब्द तुम्हाला काय करायचं आहे, ऍड करायचा आहे. पहिली समसंख्या
अधिक शेवटची समसंख्या आणि भागिले 2. आपण सरासरीच्या वेळी एकूण समसंख्या घेत नाही. ठीक आहे, हे तुम्हाला फॉर्म्युले लक्षात आले असतील. आता आपण काय करूया, त्याच्यावरची गणितं पाहूया. बघा, आपण 4 फॉर्म्युले पाहिलेले आहेत. आता त्याच्यावरती आपण काय करणार आहेत, त्याच्या टाईपची गणितं पाहणार आहोत. पहिल्या 30 समसंख्यांची बेरीज किती, असं त्यांनी विचारलेलं आहे. क्रमवार समसंख्यांची बेरीज, याच्यासाठी आपण फॉर्म्युला काय वापरलेला बघा, n ब्रॅकेटमध्ये n+1 हा आपण मगाशी फॉर्म्युला पाहिलेला. क्रमवार समसंख्यांची बेरीज. ठीक आहे, तर किती विचारलेलं आहे, 30 समसंख्यांची बेरीज. 30 लिहून घ्या. 30 अधिक 1 30 आणि गुणिले 31. बघा, 30 एक 30, 3 त्रिक 9, 930 हे आपलं उत्तर आलेलं आहे. ठीक आहे, आपल्या ऑप्शन मध्ये आहे ऑप्शन क्रमांक 1, 930 हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, पहिल्या 22 समसंख्यांची सरासरी किती. आता आपण काय पाहिलेलं, तर बेरीज पाहिलेली आणि आता आपल्याला काय पाहायचं आहे, तर सरासरी पाहायची आहे. आपण मागच्या स्लाइड मध्ये सरासरीचा पण काय पाहिलेला, फॉर्म्युला पाहिलेला. क्रमवार समसंख्यांची सरासरी फॉर्म्युला काय आहे, n+1. संपला, एवढाच फॉर्म्युला आहे. क्रमवार समसंख्यांची सरासरी. ठीक आहे, बघा एवढाच फॉर्म्युला होता आपला. त्याच्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला, 22 अधिक 1 करा, तुमचं गणित संपलेलं आहे. किती आले, तर 23 हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, चला आपण नेक्स्ट याच्याकडे जाऊयात, क्वेश्चन कडे. 10 ते 20 मधील सर्व समसंख्यांची बेरीज किती, असं त्यांनी विचारलेलं आहे. आपण फॉर्म्युला जसा पाहिला आहे तसा लिहून घेऊयात. 2 समसंख्या मधील सरासरी. बघा, आपला फॉर्म्युला काय होता, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 आणि गुणाकारला काय होतं, एकूण समसंख्या. ठीक आहे, बघा आता तुम्हाला इथं काय करायचे, फक्त व्हॅल्यू पुट करायच्या आहेत. 10 ते 20 मध्ये पहिली समसंख्या काय असणार आहे, 10 ही समसंख्या असणार आहे. शेवटची समसंख्या काय असणार आहे, 20. त्याला भागिलेला आहे तसं 2. आता एकूण समसंख्या त्याच्यामध्ये किती येतात हे तुम्हाला काउंट करायचं आहे. आपण नैसर्गिक संख्येच्या वेळी सर्वच संख्या काउंट केलेल्या. इथं काय करायच्या आहेत तुम्हाला, तर फक्त नैसर्गिक संख्या आहेत त्याच फक्त काउंट करायच्या आहेत. तर बघा, एकूण किती समसंख्या येतात काउंट करू शकता तुम्ही. तर काउंट केल्यानंतर 6 ह्या समसंख्या येतात. बघा, 10, 12, 14, 16, परत 18 आणि हे किती येत आहेत, 20. म्हणजे किती, 6 समसंख्या येत आहेत. हे तुम्हाला काय करायचं, कॅल्क्युलेट करून घ्यायचं आहे. 30 भागिले 2 गुणिले 6, 30 भागिले 2 15 गुणिले 6. बघा, कॅल्क्युलेशन करा, तेच तुमचं उत्तर असणार आहे. 15 गुणिले 6 करून घ्या. 90 हे तुमचं काय येते, उत्तर येत आहे. ठीक आहे, आपल्या ऑप्शन मध्ये पुढे ऑप्शन क्रमांक 4, 90 हे आपलं उत्तर असणार आहे. पुढे जाऊयात. बघा, आपण चौथा फॉर्म्युला पाहिलेला, दोन समसंख्यातील संख्यांची सरासरी किती विचारलेला आहे. आपला फॉर्म्युला 2 संख्यांची काय सरासरी.
फॉर्म्युला काय होता आपला, पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या भागिले 2. ठीक आहे, व्हॅल्यू पुट करून टाका. पहिली समसंख्या काय असणार आहे 20, शेवटची संख्या असणार आहे 30, भागिले तुम्ही 2 करा. 30 अधिक 20 काय येते 50, 50 भागिले 2 25, 25 हे आपलं उत्तर असणार आहे. आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आहे बघा, तर ऑप्शन क्रमांक 3 25 हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, आतापर्यंत आपण समसंख्यांचे काय पाहिले, 4 फॉर्म्युले पाहिले वेगवेगळ्या टाईपचे, आणि त्याच्या प्रत्येक फॉर्म्युल्यावरती बेस एक एक आपण क्वेश्चन बघितलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हे फॉर्म्युले परफेक्ट लक्षात राहतील. ठीक आहे, आपण पुढच्या पार्टकडे जाऊयात. बघा, आपण पहिलं कव्हर केलं नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्यांचे आपण 5 फॉर्म्युले पाहिले. त्याच्यानंतर आपण समसंख्याचे 4 फॉर्म्युले पाहिलेले आहेत, आणि आता विषम संख्यांचे आपण फॉर्म्युले पाहणार आहोत. आता विषम संख्या आपण ठीक आहे, आपल्याला सगळ्यांना लहानपणापासून माहितीच आहे विषम संख्या. इथे असं कोणी आहे का ज्यांना विषम संख्या माहिती नाही? हे खूप बेसिक आहे, सर्वांना माहिती आहे. तरी आपण एकदा वाचून पाहूयात. ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जात नाही अशी संख्या काय असते, ती विषम संख्या असते. आणि ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी अंक येतो त्या संख्येला काय म्हणतो आपण, विषम संख्या असं म्हणतात. ठीक आहे, चला तर बघा, विषम संख्या 1, 3, 5 ते किती इन्फिनिटी पर्यंत असू शकतात, अगणित असू शकतात. आपण ते मोजू शकत नाही. शेवटचा आपण मोठी संख्या सांगू शकत नाही. सर्वात लहान कोणती असणार आहे 1, सर्वात मोठी इन्फिनिटी असणार आहे. आणि क्रमवार विषम संख्येतील फरक किती असणार आहे बघा, तुमच्या समोर फरक आहे. 3 मधून 1 गेलं 2, 5 मधून 3 गेलं 2, म्हणजे क्रमवार विषम संख्येतील फरक किती असणार आहे 2 असणार आहे. ठीक आहे, पण पुढे जाऊयात. क्रमवार विषम संख्यांची बेरीज. बघा, आता आपण ते फॉर्म्युले पाहिलेले, आता पण आपल्याला इकडे पण काय करायचं आहे, सेम फॉर्म्युले बघायचे आहेत. खूप सगळ्यात सोपा पार्ट काय आहे बघा, हाच आहे. क्रमवार विषम संख्यांची बेरीज म्हटलं काय करायचं, n स्क्वेअर करायचं. क्रमवार विषम संख्यांची सरासरी म्हटलं की सरळ n लिहायचं. ठीक आहे, याच्यामध्ये अवघड काहीच नाहीये, सगळ्यात सोपं हेच आहे बघा. आणि हे पण सेम आहे, जसं आपण क्रमवार 2 नैसर्गिक संख्यांमधील संख्यांची बेरीज, 2 समसंख्यांमधील संख्यांची बेरीज हे जसं पाहिलेलं, तसंच सेम 2 संख्यामधील विषम संख्यांची बेरीज आहे. त्यांच्यासाठी पण फॉर्म्युला सेम आहे, फक्त तिथं आपण काय वापरणार आहे, विषम हा शब्द वापरणार आहे. नाही तर फॉर्म्युला सेम आहे. बघा, एकानुसार तुमचे किती 3 टाईपचे फॉर्म्युले एकदाच लक्षात राहतात. सरासरीचं पण सेमच आहे. पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या. ठीक आहे, त्याला आपण काय करत असतो, भागिले 2 आणि एकूण. आता इथं काय लिहिणार आपण, एकूण विषम संख्या लिहिणार, कारण विषम संख्यांचा फॉर्म्युला पाहता आपण. बघा, हा फॉर्म्युला असणार आहे. आणि आता सरासरीचा फॉर्म्युला काय असणार आहे हे पण तुम्हाला लक्षात आलंच असेल, जो आपण मागे वापरलेला तोच वापरायचा आहे. फक्त इथं काय विषम हा शब्द तुम्हाला यूज करायचा आहे, वापरायचा आहे. पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या. ठीक आहे, आणि आपण काय करतो, याला भागिले 2 करत असतो. ठीक आहे, हे जे फॉर्म्युले आहेत ते तुम्ही नोट करून घ्या. आणि एक्झामला जायच्या आधी हे फॉर्म्युले काय करायचे, रिवाइज करून घ्यायचे, म्हणजे तुम्हाला एक्झाम गणित सोडवताना गडबड होत नाही. ठीक आहे, आपण नेक्स्ट जाऊयात हे फॉर्म्युले गणित नेक्स्ट स्लाइड वरती बघूयात हे आपण फॉर्म्युले कसे यूज करू शकतो. पहिल्या 30 विषम संख्यांची बेरीज काय. आता आपण फॉर्म्युला काय पाहिलेला, क्रमवार विषम संख्यांची बेरीज. बघा, क्रमवार विषम संख्येची बेरीजसाठी n स्क्वेअर हा फॉर्म्युला वापरलेला. आता 30 चा स्क्वेअर करा, 30 चा स्क्वेअर करा, तेच तुमचं उत्तर असणार आहे. 3 त्रिक 9,
0 30चा स्क्वेअर काय असणार आहे 900 आणि हेच आपलं उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 900 आपलं उत्तर असणार आहे. बघा आता हा क्वेश्चन आहे, याचं उत्तर तर म्हणजे एकदम लहान मुलगा पण देऊ शकतो, एवढं सोपं आहे. पहिल्या 37 विषम संख्यांची सरासरी काय आहे, आपला फॉर्म्युलाच काय आहे, जी संख्या दिलेली आहे तेच आपला काय असणार आहे फॉर्म्युला असणार आहे. फक्त n हा फॉर्म्युला आहे. तरी पण आपण लिहून घेऊयात, विषम संख्यांची सरासरी. हे शॉर्ट मध्ये लिहित आहे मी. काय असणार आहे क्रमवार विषम संख्येची सरासरीसाठी n आणि काय आहे n दिलेलं 37 आणि हेच उत्तर असणार आहे. बघा इथं कितीही मोठा नंबर देऊ द्या, अगदी तुम्हाला इथं बघा असं काहीतरी दिलं 1089 विषम संख्यांची सरासरी किती सांगा असं जरी म्हटलं तर तुमचं उत्तर हेच असणार आहे. डोळे झाकून याला काय करायचं तुम्ही टिक करायचं. ठीक आहे. 11 ते 30 या संख्यांमधील विषम संख्यांची बेरीज किती आहे. असिस्टंट मुख्य 2011 मध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. आता तुम्हाला कदाचित वाटू शकतं हे किती बेसिक आहे, किती सोपं आहे. इथे तुम्हाला ते वाचायला सोपं वाटतं, पण फॉर्म्युला ऍक्च्युअली तुम्हाला काय होतं की एक्झाम मध्ये ते फॉर्म्युले पटकरून लक्षात येत नाही. त्यासाठी काय करायचं, अशा टाईपची जास्तीत जास्त गणितं शोधायची आणि त्यांची प्रॅक्टिस करून घ्यायची. म्हणजे फॉर्म्युले हे पाठ नसतात करायचे, ज्यावेळेस तुम्ही गणितं सोडवता त्यावेळेस तुम्हाला ते ऑटोमॅटिक रिकॉल झाले पाहिजेत. म्हणजेच काय की त्याची जास्तीत जास्त तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागणार आहे. मी प्रत्येक वेळी फॉर्म्युला मी डायरेक्ट पण सॉल्व्ह करू शकते. मी प्रत्येक वेळी फॉर्म्युला का लिहिते की जास्तीत जास्त तुमची प्रॅक्टिस व्हावी, तुम्हाला त्या गोष्टी लक्षात याव्या. दोन संख्यामधील विषम संख्यांची बेरीज. बेरीज बघा आपला फॉर्म्युला, आता इतक्या वेळा फॉर्म्युला लिहिलेला आहे किंवा तुम्ही ऐकलेला आहे तर तुम्हाला तो रिकॉल झालाच असेल. बघा पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या. ठीक आहे. आणि आपण भागिलेला 2 करतो आणि गुणाकारला काय एकूण विषम संख्या. बघा किती म्हटले 11 ते 30 पर्यंत म्हटलेलं आहे. आता याच्यामध्ये पहिली विषम संख्या कोणती आणि शेवटची विषम संख्या कोणती हे तुम्ही सांगा. अकरा असणार आहे आणि शेवटची कुठली असणार आहे बघा. आता इथं 30 नाही घ्यायचं, 29 घ्यायचं. विचारलेलं काय आहे विषम संख्या. गडबडीमध्ये काय करतो आपण, सोपे तुम्हाला सर्व येत असतं पण काय करतो आपण गडबडीमध्ये पटकरून 30 घ्यायला बघतो. कारण आतापर्यंत आपण कसं करतो तो शेवटचा जो अंक असेल, आता नैसर्गिक संख्येच्या बाबतीत तर शेवटचाच घेतो. आता समसंख्येच्या बाबतीत हे 30 समय म्हणून घेतलं असतं, पण आता इथे काय आहे विषम आहे तर तुम्ही इथं काय घ्यायचंय 29 घ्यायचं आहे. इकडं गुणाकाराला 2 आणि एकूण विषम संख्या किती आहेत काउंट करून पहा. बघा एकूण विषम संख्या असणार आहे काउंट केल्या तर 10 विषम संख्या. मी आता काउंट करून दाखवत नाही, एकदम सोपं आहे, तुम्ही ते करू शकता. ठीक आहे. आता तुम्ही काय करू शकता 11 गुणुले 29 करा किंवा मग असा भाग घाला. 2×5 = 10. आता तुमचं काय असणार आहे बाकीचं जे कॅल्क्युलेशन असणार आहे ते कॅल्क्युलेशन करून घ्या किंवा मग असं करून घ्या 40/2 आणि इकडे 10. म्हणजे तुम्हाला हे कॅल्क्युलेट करायला सोपं जाणार आहे. इथं करा 20 गुणुले किती राहत आहे तर 10 राहत आहे. 20 गुणुले 10 केलं उत्तर काय येत आहे 200 हे उत्तर येत आहे. ठीक आहे. आपल्या ऑप्शन मध्ये कुठे तर ऑप्शन क्रमांक 3 200 आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला हे फॉर्म्युले कसे यूज करता येतील हे समजलं असेल. बघा अजून एक आहे शेवटच्या टाईपचं राहिलेलं आहे आपलं, तर सर्व विषम म्हणजे 20 ते 30 मधील 30 मधील सर्व विषम संख्यांची
सरासरी. सरासरीचं बघा हे खूप म्हणजे ऍक्च्युली हे फेवरेट आहे. म्हणजे काय, सरासरीमध्ये तर एकदम सोपा फॉर्म्युला असतो. जो बेरजेचा फॉर्म्युला असतो त्याच्यामधूनच काहीतरी रिड्यूस केलेला असतो आणि तो फॉर्म्युला सरासरीचा फॉर्म्युला बनतो. बघा इथं पण काय आहे, पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या. बघा भागिले काय करायचं आहे, 2 करायचं आहे. आणि आपण बेरजेच्या फॉर्म्युलेच्या वेळी काय करत असतो, तर एकूण विषम संख्या गुणुलेल्या एकूण विषम संख्या एवढाच आपण ऍड करतो. मग तो फॉर्म्युला कशाच होतो, तर विषम संख्यांच्या बेरजेचा फॉर्म्युला होतो. आणि इथं काय आहे, तर आपल्याला ते काढून टाकायचं आहे, म्हणजेच तो सरासरीचा फॉर्म्युला होतो. पहिली विषम संख्या यातली कोणती आहे बघा. बघा सांगा आता याच्यामधले पहिली विषम संख्या कोणती असणार आहे. 21 ही विषम संख्या असणार आहे. आणि शेवटची विषम संख्या यातली असणार आहे 29 भागिले 2. 21 अधिक 29 किती येत आहे, 50 भागिले 2. उत्तर काय येणार आहे आपलं, तर 25 हे आपलं उत्तर येणार आहे. आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आहे, ऑप्शन क्रमांक 2 25 हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. आज आपण काय बघितलं, बेसिक गोष्टी पाहिल्या. एकतर नैसर्गिक संख्येचे फॉर्म्युले पाहिले, परत समसंख्येचे फॉर्म्युले पाहिलेले आहेत. प्रत्येक फॉर्म्युल्यावरचा आपण एक एक्झाम्पल घेतलेला आहे, जेणेकरून तुम्हाला तो फॉर्म्युला जास्तीत जास्त आता लक्षात राहील. आणि पुढे आपण काय पाहिलं, समसंख्या आणि विषम संख्या यांच्याबद्दल पण आपण डिटेलमध्ये बेसिक गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. बघा तुम्हाला गणित सोडवताना अशा टाइपचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. मोठे ज्यावेळेस अंक दिले जातात त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, मॅन्युअली काउंट करू शकत नाही, त्यावेळेस तुम्हाला हे फॉर्म्युले कामात येतात. त्यामुळे हे फॉर्म्युले काय करा, तुम्ही ते नोट डाऊन करून घ्या. त्याच्यावरती जास्तीत जास्त गणित सॉल्व्ह करता येतील तशी तुम्ही घरी प्रॅक्टिस करू शकता. ठीक आहे. आजचा आपण इथेच लेक्चर थांबूयात. धन्यवाद.